मुंबई से खबर है, सफर बदलेगा और विकास की रफ्तार अब नई ऊंचाइयों को छुएगी। पूरी खबर। विधानसभा में चर्चा के दौरान संजय उपाध्याय ने कहा कि कोस्टल रोड, बोरीवली थाने ट्विन टनल, सीसी सड़कें और किफायती आवास जैसी परियोजनाएं मुंबई की तस्वीर बदल रही हैं। उन्होंने ट्रैफिक सुधार, पेयजल, तालाब संरक्षण, लोकल ट्रेनों की सुरक्षा, अवैध फेरी वालों और ड्रग्स माफिया पर सख्त कार्रवाई समेत कई मुद्दे भी उठाए। विधायक ने कहा कि सरकार आधुनिक बुनियादी ढांचे और बेहतर नागरिक सुविधाओं पर लगातार काम कर रही है। संजय उपाध्याय ने कहा कि विकास कार्यों के जरिए मुंबई को अधिक सुरक्षित, सुविधाजनक और विश्व स्तरीय शहर बनाने का लक्ष्य लेकर सरकार आगे बढ़ रही है। बोरीवलीतून ठाण्याला जाण्यासाठी आयदर घोडबंदर रोड किंवा JBLR मार्गे जाण्यासाठी 2-2, 3-3 तास लागतात। पण माझ्या सरकारच्या मुख्यमंत्रींचं मी अभिनंदन करतो, देवेंद्रजींचं, एकनाथ शिंदेजींचं मी अभिनंदन करतो, सुनेत्रा पवारताईंचं मी अभिनंदन करतो की नॅशनल पार्कच्या खालून 2 टनेल जाणार आहे, त्याचं काम सुरू झालं आहे आणि त्यामुळे फायदा काय होणार तर बोरीवली ते ठाणे 20 मिनिटात आणि बोरीवली ते मुलुंड भांडूप 15 मिनिटात आम्ही पोहोचू। लोकांचा वेळ वाचणार, पेट्रोल वाचणार आणि यामुळे पर्यावरणाला सुद्धा फायदा होणार आहे। माझ्या मतदारसंघात सीसी रोडचं 30 किलोमीटरचं काम कंप्लीट झालंय। मुंबईत जवळपास 770 किलोमीटरचं काम कंप्लीट झालंय। चर्चा तर होते मान्सूनची, पण याच्या आधी मान्सूनची चर्चा व्हायची तर मुंबईच्या खड्ड्यांची चर्चा व्हायची। अध्यक्ष महोदय, कुठल्याही पक्षाच्या नेत्याने मुंबईतल्या खड्ड्याबद्दल सांगितलं नाही, कारण आम्ही सगळे रोड सीसी रोड बनवले आहेत। म्हणून पुढच्या 20 वर्षापर्यंत मुंबईचे रस्ते हे खड्डे मुक्त असणार आहे आणि सगळ्यांना ट्रॅफिकचा फायदा होणार आहे। माझ्या मतदारसंघात MTNL आणि BSNL ची जागा आहे। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 28 एकरमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट डिक्लेअर केला आहे। चारकोप आहे, गोराई आहे, ओल्ड MHB आहे। CND अंतर्गत तिथे विकास होणार आहे। स्थानिक लोकांना जास्त जागा भेटेल आणि नवीन लोकांना स्वस्त दरात तिकडे राहता येईल अशी सुविधा उपलब्ध होईल। अध्यक्ष महोदय, नवीन लोक आल्यामुळे सर्वात जास्त लोक आज कुठे येत असतील तर उत्तर मुंबईत येतात, त्यात बोरीवली, कांदिवलीमध्ये येत आहेत। एवढी संख्या वाढल्यानंतर अध्यक्ष महोदय 5च मिनिटं माझे झाले आणि आता संपणारच आहे। माझ्यानंतर फक्त एक महोदय बोलणार आहेत, तर थोडं तुम्ही आता एवढं कॉपरेट केलं तर करा। आणि जनसंख्या वाढल्यामुळे पाण्याचं नियोजन ठीक करण्याची आवश्यकता आहे, कारण आता सुद्धा पाण्याची कमतरता आहे। मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली की बोरीवलीच्या मनोरीतून समुद्राचं पाणी गोड करण्याचं काम म्हणजे डिसॅलिनेशनचं काम सुरू झालं आहे। त्याकरता मी सरकारचं अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे गारगाईचं प्रोजेक्ट सुद्धा सुरू होणार आहे आणि 2029 पर्यंत मुंबईला जी पाण्याची कमतरता आहे ती पूर्ण होईल या दिशेने सरकार विचार करत आहे। महोदय, माझ्या मतदारसंघात 2 गावं आहेत, गोराई आणि मनोरी। ते मुंबई शहरात आहेत, पण अजून सुद्धा तिकडे DP फायनल झाला नाही, तिकडे शाळा नाही, तिकडे कॉलेज नाही, तिकडे हॉस्पिटल नाही, तिकडे पोलीस स्टेशन नाही। 8 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे। हा DP त्वरित फायनल केलं पाहिजे आणि मरीना बीच सारखं मनोरी आणि गोराईचं कोस्टल लाईन हे डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे। मला विश्वास आहे की सरकार याकडे लक्ष घालेल। जे गावातली लोक आहेत, मुंबईत कोणी इलिगल कब्जा केला, 2011च्या आधीची झोपडपट्टी असेल तर आपण त्यांना 300 स्क्वेअर फूट जागा देतो अध्यक्ष महोदय। पण जे मूल मुंबईकर आहेत, गावकरी आहेत, गावठणची लोक आहेत, त्यांना जर आपलं घर बांधायचं असेल तर 1962च्या आधीचा पुरावा मागितला जातो। म्हणून हे अन्यायकारक आहे। ही डेटम लाईन वाढवली पाहिजे आणि त्यांना सुद्धा 2011 पर्यंत संरक्षण दिलं पाहिजे अशी मी सरकारकडे मागणी करतो। माझ्या मतदारसंघात 32 तलाव आहेत आणि सरकारच्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत यांचा विकास करणे, हे जे नॅचरल जलस्रोत आहेत त्यांचा विकास करणे गरजेचे आहे। मला विश्वास आहे सरकार याकडे लक्ष घालेल। महोदय, मागच्या 6 महिन्यात लोकल ट्रेनमध्ये मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन आहे, वेस्टर्न रेल्वेमध्ये प्रवास करताना 2 लोकांची हत्या झाली।
हे दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे. आणि म्हणून हे जर थांबवायचं असेल तर मुंबईच्या सर्व लोकलला एसी करण्याची आवश्यकता आहे. दरवाजे बंद झाले तर असे भांडण होणार नाही. आणि म्हणून हे जे काम आहे ते जलद गतीने झालं पाहिजे अशी माझी विनंती आहे. मेट्रोच्या तर्जवरती लोकल ट्रेनच्या प्रवाशांची बॅगची सुद्धा चेकअप करणे गरजेचे आहे, ज्यामुळे असे प्रकार याच्या पुढे होणार नाही. महोदय, आम्ही नवी मुंबईत तर एअरपोर्ट बांधलाय, आता पालघरमध्ये तिसरा एअरपोर्ट सुद्धा बांधणार आहोत. हे आमच्या विरोधी पक्षाच्या लोकांना दिसत नाही. अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्टने सांगितलंय राईट टू वॉक ऑन फुटपाथ इज अ फंडामेंटल राईट. आणि असं असताना सुद्धा मुंबईचे सर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर अनधिकृत हॉकर्सचा कब्जा आहे. सुप्रीम कोर्टचा निर्देश आहे, हायकोर्टचा निर्देश आहे की रेल्वे स्टेशन पासून 150 मीटर पर्यंत एन्क्रोचमेंट फ्री असलं पाहिजे. आता आपण QR कोड देतोय. शासनाने त्वरित रेल्वे स्टेशन ते 150 मीटर हॉस्पिटल, देवालय, प्लेग्राऊंड हे अतिक्रमण मुक्त केलं पाहिजे, ज्यामुळे फुटपाथ वरती लोकांना चालायला जागा भेटेल. अध्यक्ष महोदय, ड्रग्स, दारू, गुटखा ज्याप्रमाणे ओपनली अवेलेबल आहे त्याच्यावरती सक्ती गरजेचे आहे. मँग्रोव्ज, माझ्याकडे मँग्रोवची विपुलता आहे, पण अनेक माफिया मँग्रोवची कत्ल करून तिकडे एन्क्रोचमेंट करत आहेत आणि वारंवार बोलून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. या माफियांवरती, भूमाफियांवरती कारवाई करणे गरजेचे आहे. महोदय, ईज ऑफ डुईंगचा आपण उल्लेख करतो. हे जे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे, जिथे आपण आपल्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करतो, जिथे लाखो करोडो रुपये आपण सरकारला देतो, त्या ऑफिसमध्ये दुर्दशा आहे. तिकडे टॉयलेटची व्यवस्था नाही आहे. हे ऑफिस ऍडव्हान्स केलं पाहिजे, मॉडर्न केले पाहिजे. तिकडे लोकांना मूलभूत सुविधा भेटली पाहिजे. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ज्या बाकीच्या डॉक्युमेंट्स आहेत, मग आधार कार्ड असेल, लाईटचं बिल असेल, पाण्याचं बिल असेल, मेंटेनन्स बिल असेल, 1 महिन्याच्या आत रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्यावरती माणसाचं नाव ट्रान्सफर झालं पाहिजे. हे गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा बोलतो आणि आपलं संपवतो. एज्युकेशन वरती भरपूर चर्चा झाली. प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. आणि यासाठी इंटिग्रेटेड कोर्स एक देखावा अनेक क्लासेसच्या माध्यमातून केलं जातं. मोठमोठी ऍडव्हर्टायझिंग केली जाते. टीचर व्हायचं असेल तर अनेक निकष आहेत. सरकारी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये टीचर व्हायचं असेल तर तुम्हाला क्वालिफिकेशन लागतो. पण या क्लासेसमध्ये शिकवायला कुठलंही बंधन नाही. इंटिग्रेटेडमध्ये लाखो रुपये द्या आणि फसा. माझी सरकारद्वारे मागणी आहे की हे इंटिग्रेटेड सिस्टम बंद केलं पाहिजे. मला विश्वास आहे हा भ्रष्टाचार बंद होईल आणि युवकांना योग्य न्याय, योग्य शिक्षण त्यांच्याच शाळेत, त्यांच्याच कॉलेजमध्ये भेटेल. अध्यक्ष महोदय, 3:28 झाली आहेत. आपण सगळ्यांनी मला ऐकलं. मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.